हंगामातल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना मिळणार 1600 कोटींची भरपाई मदत। जलयुक्त शिवार अभियानाची कामं वेळेत पूर्ण करावीत, जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश। पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सून पूर्व लसीकरण मोहीम सुरू। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना अडावतकर आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत गेल्या खरीप हंगामातल्या पीक नुकसानापोटी 1600 कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती कृषी मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। नुकत्याच मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। आगामी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं। गेल्या खरीप हंगामात राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आणि विमा हप्ता भरला। दुष्काळ सदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे सहभागी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी 1600 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे। जलयुक्त शिवार योजनेची कामं कालमर्यादेत होण्यासाठी तातडीनं निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 जूनपर्यंत पाणी साठवण तलाव आणि बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, असे निर्देश ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत। राज्यातल्या काही भागात सतत भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे। एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध निधीचं योग्य नियोजन करून कालमर्यादेत कामं पूर्ण करणाऱ्या सूचना पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संपर्क साधून त्यांनी हे निर्देश दिले। पावसाळ्यात जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांना प्रतिबंध करण्याच्या हेतूने पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सून पूर्व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे। पशुधनाच्या संख्येनुसार विभागाने लसीकरणाचं तालुकानिहाय जिल्हानिहाय नियोजन केलं आहे। त्यानुसार लसींचा पुरवठा सुरू केलाय। गाय आणि म्हशींसाठी घटसर्प, फऱ्या, शेळी आणि मेंढ्यांना आंत्रविषार आणि देवी, कोंबड्यांना मानमोडी देवी तसंच लासोटा, तर वराहांना वराहज्वर या आजारासाठीच्या प्रतिबंधक लसी टोचण्यात येणार आहेत। या महिन्याच्या अखेरपर्यंत 4 कोटी लसी टोचण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2015-16 या वर्षासाठी पीक कर्जासाठी सुमारे 2,500 कोटी रुपयांचा पत आराखडा याचं उद्दिष्ट ठेवले। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली आहे। पुणे जिल्ह्यात ऊस लागवडीबरोबरच शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांकडे वळत आहेत। त्या पिकांसाठीही मोठ्या प्रमाणात पीक कर्जाची मागणी होते, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे। आगामी काळात कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकारने नाफेडच्या माध्यमातून 10,000 टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केलाय। यावर्षी अवकाळी पाऊस तसंच निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे कांद्याची लागवड कमी झाली आणि पिकाचंही नुकसान झालं। त्यामुळे येत्या काळात कांद्याचे भाव स्थिर राखण्यासाठी केंद्र शासनाच्या बाजार स्थिरता निधीचा उपयोग करून कांदा खरेदी केली जाणार आहे। मात्र साठवणूक क्षमता लक्षात घेऊन 2,500 टन कांदा खरेदी होईल। त्यापुढे टप्प्याटप्प्याने 10,000 टनांचं लक्ष्य साध्य होईल, अशी माहिती अधिकारी सूत्रांनी दिली आहे। देशभरात विविध राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे यावर्षी गहू उत्पादनात घट झाली। भारतीय अन्न महामंडळातर्फे होणाऱ्या गहू खरेदीत त्यामुळे घट झाली आहे। यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत 1,00,000 टन गव्हाची खरेदी झाली आहे। गेल्या वर्षी मात्र याच काळात सुमारे 23.5 दशलक्ष टन गव्हाची शासकीय खरेदी झाली होती। गाळप न झालेल्या ऊसाचं गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत, अशा सूचना संबंधित कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत।
राज्यातल्या बहुतेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता संपला असला तरी 5 जिल्ह्यांमध्ये सुमारे 6.5 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. ही आकडेवारी 10 मे पर्यंतची आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून साखर आयुक्तालयाने नुकताच शिल्लक ऊसाचा आढावा घेतला. त्यानुसार 5 जिल्ह्यांमधल्या 17 साखर कारखान्यांना शिल्लक ऊसाचं गाळप करायच्या सूचना दिल्या आहेत, असं आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आता पाहूया कृषी सल्ला. उन्हाळ्यात जनावरांना मुबलक थंड पाणी उपलब्ध करून द्यावं, तसंच पाणी ठराविक वेळी न देता दिवसभरात 4 ते 5 वेळा किंवा गरजेनुसार जास्त वेळा देत राहावं. या पाण्यामध्ये लिंबू, गूळ, अजीवनसत्व, कडुलिंब अशा पदार्थांचा वापर करावा. जनावरांचा गोठा हवेशीर असावा. गोठ्याच्या छताला चुना लावावा. गोठ्यात शक्य असल्यास फॅन, कूलर बसवावे अथवा गोठ्याच्या भिंती तसंच खिडक्यांवर पोत्याचं आच्छादन करावं आणि पोत्यांवर सतत पाणी मारत राहावं. ही माहिती डॉक्टर मंजुषा पाटील अकोला यांनी दिली. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 1361 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 1250 रुपये प्रति क्विंटल. मका 1150, 1061. ज्वारी 1130, 1121. फ्लॉवर 1400, 700. वांगी 1300, 500. भेंडी 1500, 800. आंबा 4500, 2000. टरबूज 800, 500. केळी 275 आणि 175. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 28 अंश सेल्सिअस. पुणे 33, 24. औरंगाबाद 37, 24. नागपूर 40, 27. सोलापूर 36, 27. नाशिक 37 आणि 23 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.